नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे एका गावातील ती अमावस्येची रात्र. कथेचे मूळ नाव आहे नदीवरची हडळ. कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. कथेला आता सुरुवात करू. तिन्ही सांजेची वेळ झाली होती. शांताने दिवे लागण केली आणि ती देवपूजा करायला बसली. काहीच वेळात पारावर गप्पा मारायला गेलेला तिचा नवरा रामा घरी आला. त्याने हातपाय धुवून देवाला नमस्कार केला. इकडे शांता रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. रामाने जनावरांना वैरण टाकावं म्हणून कडब्याच्या पेंड्या तोडायला सुरुवात केली. रामाची आई बयाबाई देवळात भजनासाठी गेली होती. पुढच्या तासाभरात जेवण तयार झालं. रामा तर जेवणासाठी उतावीळ झाला होता, कारण लवकर जेवण उरकून त्याला नदीजवळील आपल्या शेताला पाणी द्यायला जायचं होतं. शांता, अगं झालं का तयार जेवण? मला उशीर होतोय, शेतावर जायचंय मला, रामा घाईत म्हणाला. शांताने त्याला वाढलं. तसे झटपट जेवण उरकून रामाने टॉर्च आणि काठी घेतली. गळ्यात एक टॉवेल टाकला आणि तो शेताकडे निघाला. काहीच वेळात भजनासाठी गेलेली त्याची आई बयाबाई घरी परत आली. 8:30 वाजून गेले तरी रामा जेवायला येईना हे पाहून तिची बडबड सुरू झाली. लगीन झालं तरी अक्कल आली नाही अजून. घरी आय हाय बायको वाट बघित असल, पण चकाट्या पिटण्यात बॅलिस्टर साहेबांना येळ मिळाला तर. म्हातारीचा पारा चढू लागला. म्हातारीचा झालेला गैरसमज शांताच्या लक्षात आला. तसे शांता म्हणाली, अहो आई, ते मघाशीच जेवून गेले. टेकाच्या आपल्या शेताला पाणी द्यायला जातोय म्हणत होते. शांताचे हे वाक्य ऐकून म्हातारीच्या पायाखालची जमीनच सरकली. डोक्याला हात लावून म्हातारी मटकन खाली बसली. बोलण्यासाठी तिच्या तोंडून शब्दच निघत नव्हते आणि त्याच अवस्थेत तिला चक्कर आली. म्हातारीची ती झालेली अवस्था बघून शांता घाबरली. सासूबाईंना अचानक असं काय झालं तिला समजेना. घरात ती एकटीच असल्यानं मदतीसाठी ती शेजारच्या सुला काकूला हाक देत बाहेर धावली. तसे सुला काकू, पांडू नाना आणि बाजूच्या टपरीवर उभी असलेली 2-3 तरुण पोरं म्हातारीला बघायला धावले. म्हातारीच्या तोंडावर त्यांनी पाणी शिंपडलं. कांदा फोडून नाकाला लावला. तसे म्हातारी शुद्धीवर आली आणि भानावर येताच तिने हंबरडा फोडला. सुला काकू तिला शांत करत काय झालं म्हणून विचारत होती. तसे हुंदके देत म्हातारी बोलू लागली, नशीब फुटलं ग माझं सुले, घात झाला. रामा शेतात गेला हाय ग आणि आज आवाज हाय. काळीज धाड धाड उडतंय ग माझं, असं म्हणत म्हातारीने पुन्हा हंबरडा फोडला. म्हातारीच्या त्या वाक्याने तिथे जमलेले सर्वच जण हादरलेच. सुला काकू सुद्धा आता हुंदके देऊ लागल्या. शांताला मात्र नक्की काय चाललं आहे काही समजत नव्हतं. रामा आणि तिच्या लग्नाला अजून 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालं नव्हतं आणि त्यात तिला त्या शेताबद्दल काहीच माहीत नव्हतं. तशी ती 1-2 वेळा रामाबरोबर नदीकडच्या त्या शेतात गेली होती, पण ते दिवसा. न राहवून तिने सासूला विचारलं, आई, नक्की काय झालं हाय आणि असं काय हाय तिथं? काय चाललंय मला कोणी सांगता का? आता शांताचा स्वर सुद्धा रडवेला झाला होता. आपला नवरा कसल्याशा संकटात आहे हे तिच्या अंतर्मनानं हेरलं होतं. तसे सुला काकू बोलू लागल्या, पोरी, समजल तुला समद. धीर सोडू नको. कुकू बळकट राहावं म्हणून देवाचा धावा कर. पांडू नाना, धना अण्णा अन बाकीच्या लोकांना सांगून बजरंग पुजाऱ्याला बोलवा. जमेल तितकी माणसं गोळा करून लागोलाग इथे या, सुला काकू म्हणाल्या. तसे पांडू नाना आणि ती तरुण मुलं चटकन बाहेर धावले. गावकुसाबाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता. आज अमावस्या होती, पण रामा कामाच्या भरात हे विसरून गेला होता.
आणि तसेही रामाला अमावस्या पौर्णिमा सारखीच होती. त्याचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. लहानपणापासून त्याने बरेच किस्से ऐकले असले तरी त्याला त्या अफवाच वाटत. पण तरी सुद्धा गावाचा नियम तो आजपर्यंत पाळत होता. पण आज तो अमावस्या आहे हे पार विसरून गेला होता. रामाला शेतात येऊन तास उलटून गेला होता. आल्या आल्या मोटार चालू करून तो कामाला लागला. पाटाचे पाणी एकाच वेळी 3-3 सऱ्यांना वळवून शेताच्या शेवटपर्यंत पाणी पोचले की नाही ह्याची खात्री करून मग पुढच्या 3 सऱ्यांना पाणी वळवत त्याचे काम संथ गतीने चालू होते. रामाने अंदाज घेतला. शेताला निम्मे पाणी देऊन झाले होते, म्हणजे अजून 1.5 तास तरी लागणार होता. त्याने एका वेळी 3 ऐवजी 4 सऱ्यांना पाणी सोडायला सुरुवात केली. काम लवकर उरकून त्याला घरी जायचं होतं. घरी शांता वाट बघत असणार ह्याची त्याला जाणीव होती. पण अचानक पाटाचं पाणी थांबलं. रामाने गावाकडे नजर टाकली. गावात वीज तर आहे, मग हे पाणी कसं काय थांबलं त्याने विचार केला. नदीकडे जाऊन मोटारमध्ये काही बिघाड झाला आहे का हे बघण्यासाठी तो नदीकडे निघाला. 2 शेते सोडून नदी होती. तो पाटातूनच चालला होता. इतक्यात 20-1 फुटावर पाटातच एक बाई फतकल मांडून बसलेली त्याला नजरेस पडली. तिच्या अंगावर हिरवं लुगडं होतं. पदर डोक्यावर होता. हातात काकणही होती. काकणांचा आवाज येत होता. तिची रामाकडे पाठ होती आणि शून्यात नजर लावल्यासारखी ती एकटक नदीकडे बघत होती. ती पाटाच्या मध्येच बसल्याने पाटाचे पाणी पूर्ण अडले होते. पण मोटार चालू होती कारण तिचा आवाज येत होता. कोण असावी ही बाई? अरे, मी विसरलोच, आज अमावस्या आहे. लोक म्हणतात तशी हीच असेल का नदीवरील हडळ? रामाच्या डोक्यात विचार चमकून गेला आणि त्याचं अंग शहारलं. पण ही तर माणसासारखीच दिसतीये. भूतं अशी थोडीच दिसतात, रामाने विचार केला आणि त्याने हिम्मत करून आवाज दिला. ओ बाई, कोण आहात तुम्ही? अन पाटात बसून काय करताय? रामानं विचारलं. पण तिच्याकडून कुठलाच प्रतिसाद आला नाही. तसे त्याने पुन्हा आवाज दिला. अहो ओ बाई, तुम्हाला बोलतोय, उठा तिथून, सगळं पाणी अडलंय पाटाचं. रामा चिडून बोलत होता. तसे ती बाई किंचित हलली. तसे रामाला दिसले की त्या बाईच्या मांडीवर एक तान्हे बाळ होते. ती हल्ल्याने मांडीवर असलेल्या त्या लहान मुलाचा किरकिरल्याचा आवाज आला. तसे ती बाई चिडली आणि एखाद्या खेळण्यातील बाहुलीने जसे डोके जागीच गोल फिरवावे तशी तिची मान गर्रकन मागे वळली. ती रामाकडे पाहत कर्कश आवाजात खेकसली. पोर पाणी पितय माझं म्हणून शांत हाय, थोडा वेळ थांब, मग बघती तुझ्याकडं, असं बोलून ती विद्रूप हसू लागली. तिच्या कपाळावर मळवट होता. एक डोळा फुटून जागीच नसल्यासारखा वाटत होता. दुसरा डोळा कमालीचा गोलाकार होता आणि आतली बुबुळं मांजरासारखी उभट होती. नाक पोपटाप्रमाणे टोकदार आणि कान काहीसे मोठे होते. कानांच्या पाळ्या खांद्यांपर्यंत लोंबत होत्या. डाव्या बाजूचा एक दात सुळ्याप्रमाणे बाहेर डोकावत होता. तिचा आवाज एखाद्या रानटी जनावरासारखा वाटत होता. म्हणजे गावकरी म्हणत होते ते खरंच होतं. ही बाई नक्कीच मनुष्य योनीतील नाही. कुठून आपल्याला दुर्बुद्धी झाली आणि आपण इथे आलो. ही बया आता आपल्याला जिवंत सोडणार नाही. ह्या विचाराने रामा प्रचंड घाबरला. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि चक्कर येऊन तो धाडकन पाटाच्या बाजूलाच कोसळला. ती नदीवरची हडळच होती, ह्यामध्ये आता कसलीही शंका उरली नव्हती. रात्रीचे 9:30 वाजून गेले होते. रामा हडळीच्या इलाक्यात एकटा गेला आहे आणि ते सुद्धा अमावस्येला. ही बातमी सर्व गावात वाऱ्यासारखी पसरली होती. रामाच्या घरासमोर लोकांची झुंबड उडाली होती. रडून रडून बयाबाईचा घसा बसला होता.
पांडुनाना, धना अण्णा आणि बजरंग पुजारी हळू आवाजात काहीतरी बोलत होते. गर्दीची कुजबूज अखंड सुरू होती आणि तेवढ्यात धना अण्णा बोलू लागले. हे बघा गावकऱ्यांनो, घडलेला सर्व प्रकार सर्वांना समजला आहे. आपल्या भल्यासाठी आपण नियम बनवला आहे की त्या हडळीच्या इलाक्यात अमावस्येला रात्री कोणीही जायचं नाही. तिने मागील 200 वर्षात 50 बळी घेतले आहेत हे आपल्याला माहीतच आहे आणि 51 बळी झाल्यावर तिला पुन्हा गावात दाखल होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. म्हणून सर्वांनी नियम पाळायचाच आहे. असो, जे झालं ते झालं. रामा आता संकटात आहे. त्याला वाचवणं आपलं काम आहे. त्यासाठी माझ्या बरोबर नदीवर जायला 7-8 तरुण लागतील. आशा करूयात की तो जिवंत असेल. त्याला एकदा का घरी आणला की मग आपण त्या हडळीचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने विचार करू. हो हो, बरोबर आहे. कायमचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे, असे सूर गर्दीतून उमटले. 8-10 तरुण पोरं नदीवर जायला तयार झाली. हातात टॉर्च, कुऱ्हाडी, काठ्या घेऊन ते टोळके नदीकडे निघाले. बाकी गाव मात्र रामाच्या घरासमोरच बसून राहिला. इकडे शांता देव पाण्यात ठेवून रडत बसली होती. आता ते 8-10 जण घाबरत घाबरत घोळका करून पुढे चालत कसे बसे नदी जवळच्या रामाच्या शेतात पोचले. मोठ्याने रामाला हाका मारत टॉर्च इकडे तिकडे फिरवत रामाला शोधत होते. रामाच्या शेतात सगळीकडे शोधून झालं, पण रामाचा कुठेच पत्ता नव्हता. अर्धवट भिजलेल्या त्या रानात पाय चिखलाने बरबटले होते. काम करताना रामा शेत सोडून कुठेही जाण्याची शक्यता नव्हती. फक्त एकच शक्यता होती, रामाला जीवे मारून ती हडळ त्याला घेऊन गेली असावी. धना अण्णा यांनी पोरांना जमिनीवर टॉर्च मारून कुठे रक्त वगैरे दिसते आहे का ते पाहण्यास सांगितलं, पण तसेही काही आढळून येत नव्हते. इतक्यात नदीकडील बाजूने जोर जोरात कण्ह्याचा आवाज आला. तो ऐकून सर्वांचेच धाबे दणाणले. पोरं बांधावरून वर चढत गावाकडे पळू लागली, पण वयस्कर धना अण्णांनी कान देऊन ऐकलं. तो आवाज रामाचाच होता. धना अण्णांनी पोरांना आवाज दिला, अरे पोरांनो, मागे फिरा, रामा जिवंत आहे. धना अण्णांचा आवाज ऐकून पोरं परत आली. रामा भानावर आला असला तरी असंबद्ध बरळत होता. दोन्ही बाजूंना बखोटीला धरून पोरांनी त्याला कसा बसा गावात आणला. रामाचे घर छोटे असल्याने त्याला अंगणातच एका कॉटवर ठेवण्यात आलं. बयाबाई त्याच्याकडे धावत जाऊन त्याचे पटापट मुके घेऊ लागली. शांताचे आनंदाश्रू थांबतच नव्हते. बायकांनी रामाभोवती गराडा घातला. तसे बजरंग पुजारी पुढे आला आणि त्याने सर्व बायकांना हटकून बाजूला केलं. रामा आता चांगलाच शुद्धीवर आला होता, पण त्याची बडबड किंचित सुरूच होती. एवढी लोक आजूबाजूला बघून तो काहीसा बावरला. बजरंग पुजाऱ्याने त्याला पाणी पाजलं आणि नेमकं काय झालं ते विचारलं. बघ्यांची गर्दी जणू ह्याच प्रश्नाची वाट पाहत होती. सर्वजण कानात प्राण ऐकून रामा काय सांगतोय ते ऐकू लागले. रामाने घडलेली सर्व हकीकत सांगितली, पण त्या हडळीच्या तावडीतून रामा जिवंत सुटला तरी कसा, हा प्रश्न रामासह सर्वांनाच पडला. त्यावर बजरंग पुजारी बोलू लागले, हे पहा, बरीच वर्षे आपण सर्व अमावस्येचा तो नियम पाळल्याने काही हानी झाली नव्हती, पण त्यामुळे तिथे हडळच नाही असा काही जणांचा समज झाला होता. पण आज त्या हडळीची सत्यता समोर आली आहे. आता रामा कसा सुटला? माझ्या मते तो बेशुद्ध पडला आणि त्यामुळे सुटला. ती हडळ बेशुद्ध रामाला मृत समजून काहीही न करता निघून गेली असावी. ह्या प्रसंगातून दुसरा कुठलाच अर्थ निघत नाहीये. सर्वांनाच बजरंग पुजाऱ्याचे ते म्हणणे पटले. लोक माना डोलवून त्याला दुजोरा देत होते. बजरंग पुजारी पुन्हा बोलू लागला, सर्वांनी आता आपापल्या घरी जा. रामाला आरामाची गरज आहे. त्याला घरात न्या. रात्रीचे 12 वाजून गेले होते.
गर्दी हळूहळू कमी होऊ लागली. त्या भयान रात्रीला आता 8 दिवस होऊन गेले होते. गावकरी तो किस्सा जवळपास विसरलेच होते, पण रामाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. तो खंगल्यासारखा दिसत होता. त्याची बडबड वाढतच चालली होती. बयाबाईने सर्व अंगारे धुपारे वापरून पाहिले, पण कशाचाही गुण येत नव्हता. आणि आता तर तो रात्री अपरात्री बडबड करत घरातून बाहेर यायला पाहत होता. मला ती बोलवत आहे असं म्हणत नदीकडे बोट दाखवत होता. शेवटी बयाबाईने बजरंग पुजाऱ्याला बोलवून सर्व प्रकार कथन केला. हे सर्व ऐकून बजरंग पुजाऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याला कळून चुकलं की रामा अजून सुद्धा त्या हडळीच्या तावडीतच आहे, आणि जर ती हडळ रामाचा बळी घेण्यात यशस्वी झाली तर ती गावात दाखल होईल. त्या विचाराने बजरंग पुजाऱ्याचे अंग शहारलं. त्याने तात्काळ पांडुनानांना बोलवून आज रात्री चावडीवर गावाची सभा बोलवायला सांगितली. रात्री 9च्या सुमारास सभेला सुरुवात झाली. ही सभा कशासाठी बोलवली गेली आहे हे बजरंग पुजारी सोडून बाकी कोणालाही माहीत नव्हतं. सर्वजण कुजबुजत आपापला अंदाज बांधत होते. तेवढ्यात बजरंग पुजारी बोलायला उभे राहिले. त्यांच्या हातात फिकट केशरी रंगाच्या कापडात गुंडाळलेली एक वस्तू होती. बहुधा पंचांग किंवा एखादी नोंद वही असावी. पुजारी बोलू लागले. हे पहा, रामाला त्या हडळीनं जिवंत सोडलं आणि आपण सुटकेचा निश्वास सोडला. आपण त्या हडळीचा कायमचा बंदोबस्त करायच्या गोष्टी तर केल्या, पण पुढे केलं मात्र काहीच नाही. पण मी सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो की अजून सुद्धा धोका टळलेला नाही. त्यांच्या शेवटच्या वाक्याने सर्वांनाच धडकी भरली. सर्वजण अधीर होऊन पुजारी आता पुढे काय सांगणार ते ऐकू लागले. तसे पुजारी पुढे बोलू लागले. रामा जरी जिवंत असला तरी तो अजून सुद्धा तिच्या तावडीत आहे, आणि ती हडळ त्याला घेऊन जाण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आणि जर का तसं झालं तर तो तिचा 51वा बळी ठरेल, आणि त्या हडळीचा गावात येण्याचा मार्ग मोकळा होईल. आणि पुढे काय होऊ शकतं त्याची कल्पना न केलेलीच बरी. अहो, पण ती गावातच येईल कशावरून? गर्दीतला एक तरुण पोरगा बोलला. उपहासाने हसत हातातील ती वही उंचावून दाखवत बजरंग पुजारी पुढे बोलू लागले. ही नोंद वही पहा. ह्यात माझ्या पणजोबांनी त्या हडळीबद्दलची सर्व माहिती नोंद करून ठेवली आहे. 200 वर्षांपूर्वी ती हडळ ह्या समोरच्या पिंपळाच्या झाडावर प्रकट झाली. कुठून आली देव जाणे, पण गावात हाहाकार उडाला. त्यावेळी तिने 15 वर्षात जवळजवळ 40 बळी घेतले. त्या सर्व मृतांची नावे, ते मरण पावलेल्या दिवसांच्या तिथी, ह्या सर्व गोष्टींची नोंद ह्या वहीत आहे. मग त्यावेळी सुद्धा आता सारखीच ग्रामसभा बोलवून तिला गावातून हद्दपार करण्याबाबत विचार झाला. मग माझ्या पणजोबांनी जवळजवळ 4 महिने अभ्यास करून एक विधी शोधून काढला आणि त्या हडळीला गावाबाहेर पिटाळले. तेव्हापासून तिचे अस्तित्व नदीजवळ आहे. तिथे सुद्धा तिने पुढील काही वर्षात 10 बळी घेतले. त्याची सुद्धा नोंद माझ्या वडिलांनी आणि मी ह्याच वहीत केली आहे. जर तिचे 51 बळी पूर्ण झाले तर ती महाविनाशक शक्ती बनेल, आणि पणजोबांनी केलेल्या त्या तात्पुरत्या उपायाला ती जुमानणार नाही. आधीच गावाबाहेर पिटाळल्याने ती रागात असेल, आणि म्हणूनच ती थेट गावात दाखल होईल. डोळे विस्फारून लोक ऐकत होते. आपला गाव एका भयानक संकटाच्या तोंडाशी आहे ही जाणीव सर्वांना हादरवून सोडणारी होती. आणि इतक्यात ती शांतता भंग करत धना अण्णा बोलू लागले. बजरंग बापू, आता तुम्हीच शोधा एखादा कायमचा उपाय. तसे सर्व गर्दी हो हो असे म्हणत माना डोलवू लागली. तसे बजरंग पुजारी म्हणाले, मला माहीत होतं कधी ना कधी ही वेळ येणारच आहे, म्हणून गेली कित्येक वर्षे मी ह्यावरील उपाय शोधण्यात घालवली आहेत.
माझे काम जवळजवळ पूर्ण होत आलेच आहे, पण अजून 10-15 दिवस तरी लागतील. तोपर्यंत डोळ्यात तेल घालून आपल्याला रामाला सांभाळावं लागेल. पुजाऱ्याच्या ह्या वाक्याने सर्वांनाच आधार वाटला आणि सभा संपली. रामाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती आणि त्याची बडबड वाढतच चालली होती. जणू काही ती हडळ त्याच्या अवतीभोवतीच घुटमळत होती. जणू त्याच्या कानात ती काहीतरी पुटपुटत होती. रामाला कुठल्याही परिस्थितीत गावकुसा बाहेर काढून नदीकडे आणणे हेच तिचे इप्सित होते. रामा आता हिंसक सुद्धा झाला होता. नदीवरची ती अवदसा त्याला वेळी अवेळी रात्री अपरात्री साथ घालत होती आणि भान हरपलेला रामा 10 हत्तींचे बळ आल्यासारखा दरवाजावर धडका मारत होता. जणू सैतानच त्याच्या अंगात आला असावा असा अतृप्त चित्कार करत होता. त्याला सावरायला आता 4-5 रांगडे गडी सुद्धा कमी पडू लागले होते. रामा जर सुटून गावाबाहेर पळाला तर अनर्थ घडणार होता. उभ्या गावाला ह्याची कल्पना होती, म्हणूनच रामावर करडी नजर ठेवणे आवश्यक होते आणि गावकरी तसे करत सुद्धा होते. आता लोक घरातून सायंकाळी 7 नंतर घरातून बाहेर पडायला सुद्धा धजत नव्हती. न जाणे कुठून कुठल्या अंधाऱ्या कोपऱ्यातून त्या अवदसेची नजर आपल्यावर पडेल आणि ती आपल्याला तिच्या दुनियेत घेऊन जाईल अशी भीती लोकांना वाटत होती. अमावस्या आता 2च दिवसांवर होती. गावकरी फार चिंतेत होते. ह्या अमावस्येला ती हडळ आपली पूर्ण ताकद झोकणार होती. आपला 51वा बळी पूर्ण करण्यासाठी ती असुरी शक्ती कोणत्याही थराला जाणार होती आणि प्रकाशाच्या बाजूने तग धरून असलेला रामा कदाचित अंधाराचा कायमचा गुलाम बनणार होता आणि मारलेल्या त्या 51 जीवांच्या आत्म्याचा वेताळाशी सौदा करून ती हडळ आपले इप्सित साध्य करणार होती. ती हडळ महाशक्तिशाली बनणार होती. सैतानाचा वारसा पुढे चालवायला, काळोखाचं साम्राज्य विस्तारायला आणि धर्माची राख रांगोळी करून अधर्माचं वर्चस्व प्रस्थापित करायला ती तयार होणार होती. त्यामुळे अमावस्येला रामाला ताब्यात ठेवणं म्हणजे एक ब्रह्मसंकटच होतं. म्हणूनच बजरंग पुजारी अहोरात्र जागत होता. त्याच्या पणजोबांच्या टिपणी तपासत होता. सैतानी ताकदींना नष्ट करण्यावर आधारित नानाविध ग्रंथ चाळत होता. आणि अचानक त्याला काहीतरी गवसलं. त्याची चिंतित मुद्रा काहीशी खुलली आणि तो तडक धना अण्णांच्या घराकडे निघाला. सायंकाळची वेळ असल्यानं धना अण्णा घरातच होते. बजरंग पुजाऱ्याला पाहून त्यांनी त्यांचे स्वागत केले आणि वेळ न दवडता मुद्द्याला हात घातला. काय मग बजरंग बापू, निघाला का तोडगा? उद्या अमावस्या आहे. रामाला उद्या रोखणं मुश्किल आहे हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला ठाऊक आहे. हो अण्णा, मी त्यासाठीच आलो आहे. एक कायमचा उपाय आहे, पण एक अडचण आहे. ती दूर झाली तर आपण हे सैतानी संकट रोखू शकतो. बजरंग पुजारी एका दमात बोलला. सांगा की मग, सारा गाव आहे तुमच्या सोबत. कसलीही अडचण असो, काढू काहीतरी मार्ग. धना अण्णा जोशात येऊन बोलले. अडचण अशी आहे अण्णा, हा उपाय कोण्या पुरुषाचा नाही. एका स्त्रीच्या हातून हा उपाय करावा लागेल आणि जर का स्त्री गरोदर असेल तर आणखी उत्तम, पण जोखीम सुद्धा मोठी आहे. बजरंग पुजाऱ्याच्या ह्या वाक्याने धना अण्णांचा जोश जणू कापरासारखा हवेत उडून गेला. चिंता, भय अशा एक ना अनेक भावनांचे एक विद्रूप जाळेच त्यांच्या तोंडावर उमटलं. पण बापू, हे असं कशासाठी? मी जातो की त्या अवदसेला धडा शिकवायला. धना अण्णा मुठी आवळत बोलले. हे बघा अण्णा, आपण पुरुष स्वतःला कितीही सामर्थ्यवान समजत असलो तरी स्त्रियांची सहनशीलता, चतुराई आणि खमकेपणा आपल्यात येणं कठीण. आणि मी जो विधी शोधून काढला आहे तो जर एखाद्या स्त्रीच्या हस्ते झाला आणि त्यात ती स्त्री जर गरोदर असेल तर हडळ तिथे येण्याची शक्यता तर दुप्पट आहे.
पण ती गरोदर स्त्रीच असावी अशी अट नाहीये. आणि हो, ती स्त्री एकटी असणार नाही. मी सुद्धा असेन तिथे मदतीला. आपल्याला घाई करावी लागेल. वेळ फारच थोडा आहे. आजच सभा बोलवून लोकांना सांगू. बघूया कोणी तयार होतं का, बजरंग म्हणाले. धना अण्णांनी मानेनेच होकार दिला. चहा घेऊन बजरंग बापू उठले आणि घराकडे निघाले. ठरल्याप्रमाणे रात्रीची जेवणे उरकून सर्व अबालवृद्ध, बाया बापड्या आणि तरुण मंडळी 9च्या सुमारास चावडीवर जमले. हडळीसाठी ठेवलेली ती सभा असल्यानं लोकांमध्ये उत्साह होता. बजरंग पुजाऱ्याने काहीतरी उपाय शोधला असावा. गर्दीत कुजबूज सुरू होती. रामाला घरातच ठेवून दाराला कुलूप लावून बयाबाई आणि शांताही उपस्थित राहिल्या होत्या. पण खबरदारी म्हणून धना अण्णांनी 2 तरुण पोरांना रामाच्या घराबाहेर पाळतीवर ठेवलं होतं. जवळपास सर्व जमले आहेत ही खात्री झाल्यावर बजरंग पुजारी बोलायला उभा राहिला. हे बघा गावकऱ्यांनो, आपला सबंध गाव सैतानी ताकदीच्या दाढेखाली आहे. नशीब बलवत्तर म्हणून रामा त्या दिवशी वाचला. अन्यथा ह्या सभेसाठी आपण जिवंत राहिलो नसतो. पण आपण प्रकाशाचे उपासक आहोत. काळा अंधार कितीही घनदाट असला तरी एक प्रकाश ज्योत त्याला पुरून उरते. उद्याची रात्र वैऱ्याची आहे, पण समोर साक्षात सैतान जरी असला तरी काळोखाचं ते हिडीस साम्राज्य उद्ध्वस्त करून आपल्याला तिथे तेजस्वी प्रकाशाचे धर्मराज्य उभे करायचे आहे. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला ती जिंकावीच लागेल. ईश्वर आपल्या सोबत असेलच, मला खात्री आहे. बजरंग पुजाऱ्याच्या त्या वाक्यावर लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या. लोकांना थांबवत पुजारी पुढे बोलू लागले. त्या सैतानी हडळीला कायमचे संपवण्यासाठी आपण एक उपाय शोधला आहे. उद्या अमावस्या असल्यानं आपण उद्याच हा विधी करायचं ठरवलं आहे. पण एक अडचण आहे. ह्या वाक्यावर बजरंग ह्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. तसे गर्दीत कुजबूज सुरू झाली आणि बजरंग पुन्हा बोलू लागले. हा विधी एका स्त्रीच्या हस्ते करावा लागणार आहे. ती स्त्री गरोदर असेल तर आणखी उत्तम. ती एकटी नसेल, मी सुद्धा तिच्या मदतीला असेल. आता मात्र गर्दीचा जणू मासळी बाजार झाला होता. जो तो कुजबुजत होता, काहीतरी बोलत होता, पण कोणीही स्त्री आपणहून ही विषाची परीक्षा द्यायला तयार नव्हती. पुढची 2-3 मिनिटं ह्याच गोंधळात गेली आणि अचानक कोणीतरी उभं राहिलं. स्तब्ध गर्दीच्या माना तिकडे वळल्या. ती शांता होती. बयाबाई तिचा हात पकडून तिला खाली बसवू पाहत होती, पण शांताने तो हात झिडकारला. बजरंग पुजाऱ्याने तिला विचारले, मुली, तू पूर्ण विचार केला आहेस ना? हे काम साधं सोपं नाहीये. जोखीम मोठी आहे. तुझा प्राण सुद्धा जाऊ शकतो. त्यावर डोळ्यात ओघळणारे अश्रू पुसत शांता बोलू लागली. पुजारी काका, धोका आहे मी जाणते, पण गेल्या महिन्याभरापासून माझ्या नवऱ्याची झालेली अवस्था मी बघत आहे. त्याची ती अवस्था बघून काळीज पिळवटून निघतं माझं. आणि जर हा उपाय करून तो ठीक होणार असेल तर मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. मग माझा जीव गेला तरी चालेल. शांताच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. तिच्या डोळ्यात निर्धार होता. सगळेजण शांताकडे कुतूहलाने पाहत होते. तिच्या हिमतीला दाद देत होते. पण उद्याची रात्र काय घेऊन येणार आहे ह्याची शांताला अजिबात कल्पना नव्हती. दुसरा दिवस उजाडला, पण गावात रोजची धावपळ दिसत नव्हती. लोक एका प्रचंड दडपणाखाली वावरत होती. जिथे बघावं तिकडे हडळीची चर्चा होती. आज काय होणार ह्याचे कयास बांधले जात होते. बाया बापड्या शांताचं कौतुक करत होत्या, पण तिच्या काळजीनं चिंतित सुद्धा होत्या. बजरंग पुजारी मात्र सकाळपासूनच तयारीला लागला होता. नाना प्रकारच्या वस्तू तो 2 मोठमोठ्या पिशव्यांमध्ये भरत होता. त्याने नोंद केलेला तो विधी पुन्हा पुन्हा वाचत होता. आता 3 सांजा होऊन गेल्या होत्या
आणि दिवस आता रात्रीच्या कुशीत सामावला होता. सगळीकडे अमावस्येचा मिट्ट काळोख दाटला होता. त्या मिट्ट काळोखात ती हडळ कुठेतरी दबा धरून बसली होती. एखाद्या निष्णात शिकाऱ्यासारखी घात घालून सावजावर टपलेली. रात्रीचे 9 वाजून गेले होते. बजरंग पुजारी सर्व तयारी करून चावडीवर पोचला. 9:30 वाजेपर्यंत सारा गाव चावडीवर जमा झाला. शांताही आली. आणखी वेळ न दवडता बजरंग बोलू लागला. आम्ही आता निघत आहोत. आजची रात्र ही काय रात्र आहे. सर्वांनी लगेच आपापल्या घरी जा. कोणीही गावात भटकू नका. दारे खिडक्या नीट बंद करा आणि घरातच राहा. जर का काही घात झाला आणि हडळीनं डाव साधला तर ती थेट गावात येऊ शकते. तेव्हा घरात राहून आमच्या सुखरूप परतण्यासाठी देवाची पूजा करा. उद्या सकाळपर्यंत कोणीही घरातून बाहेर पडू नका. बजरंग पुजाऱ्याची ती वाक्ये हृदयाचा थरकाप उडवणारी होती. जर खरेच या दोघांपैकी एकालाही ती हडळ ठार करू शकली तर ती गावात कधीही येऊ शकत होती. अखंड गर्दीला जणू एक भीतीरूपी कालसर्प डसला. कुणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. धना अण्णांनी हातानेच सर्वांना घरी जाण्याचा इशारा केला. तसे लोक पटापट उठून घरी जाऊ लागले. पुढील 5 मिनिटात सर्व चावडी रिकामी झाली. फक्त 4-5 लोक तिथे उभी होती. बयाबाई, शांता, धना अण्णा, बजरंग पुजारी, पांडू नाना आणि एक तरुण. बजरंग पुजारी शांताला हळू आवाजात काहीतरी समजावत होते. 10 मिनिटे झाल्यावर पुजारी बोलायचे थांबले आणि धना अण्णांना बाजूला घेऊन काहीतरी सांगू लागले आणि पुढच्या 2च मिनिटात बाकीच्या लोकांना उद्देशून म्हणाले, वेळ झाली आहे, आम्हाला निघावं लागेल. तशी बयाबाई शांताला कवटाळून जोर जोरात रडू लागली. 2 मिनिटांच्या अवकाशानंतर ते दोघे नदीकडे जाण्यासाठी निघाले. बजरंग पुजारी दोन्ही हातात सामानाच्या 2 पिशव्या आणि एक टॉर्च घेऊन पुढे चालत होता. शांता सुद्धा एक टॉर्च घेऊन मागून चालत होती आणि ते नदीकडच्या पायवाटेला लागले होते. गावाबाहेर आल्यावर शांताला तो अमावस्येचा मिट्ट काळोख अजूनच भयान जाणवू लागला. अमावस्येची ती रात्र खायला उठत होती. ही अमावस्येची रात्र म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळातही ज्यांना स्थान नाही अशा अतृप्त जीवांच्या आवडीची रात्र. आजूबाजूच्या मिट्ट काळोखात न जाणे कित्येक प्रेत आत्मे मृत्यूलोकात यायची धडपड करत असतील. दबा धरून शिकारीची वाट बघत असतील. शांता आणि पुजारी झरझर पावले उचलत होते. इतक्या जवळूनच कुठून तरी कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. डाव्या बाजूच्या उसाच्या शेतातून तो आवाज येत होता. अचानक आलेला तो आवाज भोवतीची भीषण शांतता चिरत असा काही गेला की क्षणभर ते दोघेही दचकले. बजरंगने हातानेच शांताला चालत राहा म्हणून इशारा केला. भीतीने गांगरून गेलेली शांता गुमान चालू लागली. आता ते रामाच्या शेतातून पुढे जाऊ लागले. नदी आता अगदी जवळ आली होती. अचानक नदी काठची झाडे सळसळू लागल्याचा भास झाला. कदाचित हडळीला त्यांची चाहूल लागली होती. 11 वाजून गेले होते. आता ते दोघे नदी पात्रात उभे होते. पात्र जरी मोठं असलं तरी नदीला पाणी मात्र जास्त नव्हतं. बरेच पात्र हे कोरडेच होते. त्या रेताड पात्रात बजरंग ठाण मांडून खाली बसला. तोंडातून कसलासा जप मात्र अखंड चालू होता. शांता चहूकडे नजर फिरवत बसली होती. तीही तोच मंत्र पुटपुटत होती. बजरंगचे हात वेगानं चालत होते. टॉर्चच्या उजेडात त्याने दोन्ही पिशव्यातील सामान भराभर बाहेर काढलं आणि तो तयारीला लागला. त्याने पहिल्यांदा एका रिकाम्या पिशवीत वाळू भरली. त्यावर हळदी कुंकू टाकून कसलेसे मंत्र उच्चारून ती पिशवी घेऊन भराभर चालत तो पाण्याच्या दिशेनं गेला. ती पिशवी वाळूसह पाण्यात बुडवून ओली केली आणि परत आला. त्या ओल्या वाळूने त्याने दोघांभोवती अंदाजे 15 फूट व्यासाचे एक रिंगण बनवलं.
इकडे शांताने सामानातले शाळूचे पीठ बाहेर काढले आणि बजरंगने सांगितल्याप्रमाणे वर्तुळाच्या एका बाजूला 2 तारका काढल्या. त्याच्या मध्यभागी चिमटीने जवस, काळे तीळ, उडीद आणि मीठ ठेवले. बाजूला बजरंगने एक मोठा खड्डा बनवून त्यात सोबत आणलेल्या वाळक्या काटक्या, कापूर, धूप टाकून त्याने तो यज्ञ सुरू केला. धूपाच्या वासाने तिथले वातावरण काहीसे सुसह्य झाले. त्या मिट्ट काळोखाचा छेद घेत यज्ञाचा तो प्रकाश बाजूला पसरू लागला. पण त्यामुळे ती अमानवी शक्ती चिडली. तिने वाऱ्याचे अखंड झोत पाठवून उजेडाचे ते इवलेसे अस्तित्व पुसण्याचा डाव सुरू केला. ती शक्ती जणू खवळून फुंकर मारत होती. बजरंग कापुराच्या वड्या टाकून यज्ञ अखंडित ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि तेवढ्यात घुबडाचा तो कर्णभेदी चित्कार सुरू झाला. शांताच्या हृदयाची धडधड वाढू लागली. बजरंग मात्र लीन होऊन मंत्रोच्चार करत होता. इतक्यात बाजूच्या झाडातून सळसळ असा आवाज आला. जणू त्या झाडावरून कोणीतरी विजेच्या वेगानं पळत होतं. हे अनैसर्गिक होतं, अमानवी होतं. हीच ती चाहूल होती, ती नकोशी असणारी चाहूल. चाहूल त्या सैतानी शक्तीची, चाहूल त्या हिडीस हडळीची. ती चाहूल दोघांनीही ओळखली. बजरंगने शांताला सावध रहा असा इशारा करत मंत्रांचा वेग वाढवला. वारा आता त्या रिंगणाभोवती पिंगा घालत होता आणि एक श्वासाचा आवाज येऊ लागला. इतका प्रचंड श्वास एक सैतानी ताकदच घेऊ शकत होती. त्या सैतानी श्वासाबरोबर एक घाणेरडा दर्प येऊ लागला आणि एक भयान किंकाळी ऐकू आली. त्या किंकाळीने रेतीसह सबंध धरती कंपन पावली. हवेत लहरी उठल्या, भोवतालची झाडे थरथरली आणि त्या वातावरणात एक मोठा कांठळ्या बसवणारा आवाज येऊ लागला. शांताच्या काळजाचा ठोकाच चुकला. खरं तर तिला दिवस गेले होते, पण खात्री नसल्याने तिने कोणालाही सांगितले नव्हते. बजरंगचा अंदाजाने टाकलेला डाव अगदी योग्य पडला होता. हडळ गरोदर बाईकडे ओढली जाते आणि तिचा बळी मिळवण्याच्या नादात चूक करू शकते. बजरंगचा विश्वास आता ठाम झाला होता. हडळ आता केव्हाही प्रकट होऊ शकत होती. अचानक कावळ्यांची काव काव सुरू झाली. वाऱ्यावर आरूढ होत हजारो कावळे त्या रिंगणाभोवती गोल गोल फिरू लागले. त्यांची हालचाल यंत्रवत होती. ते हुकमाचे गुलाम होते. त्या कावळ्यांची बोलवती ध्वनी ती हडळच होती. त्या मिट्ट काळोखात कुठल्या तरी झाडाला उलटे टांगून घेत ती हे सर्व बघत होती. त्या दोघांना ती अजून दिसली नसली तरी त्या हडळीची नजर मात्र दोघांवरूनही हल्ली नव्हती. आत्तापर्यंत जो चालला होता तो भीतीचा खेळ होता. भय म्हणजे जणू सैतानी ताकदीचं ब्रह्मास्त्र. आपल्या सावजाला शक्य तितक्या ताकदीने घाबरवून गर्भगळीत करायचं आणि मग घाबरून हार मानलेल्या त्या जीवाची शिकार करायची. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच. तो आज होता. एवढे प्रयत्न करून सुद्धा यश न आल्यानं ती हडळ आता खवळली. एका मोठ्या पिंपळाच्या झाडाला उलटी लटकलेली ती विद्रूप हडळ आता त्या दोघांच्या दिशेनं झेपावली. काहीशी जवळ येताच रिंगणातील उजेड तिच्यावर पडला. तिचा तो अवतार बघून शांता प्रचंड घाबरली. हडळ आता रिंगणात प्रवेश करायला त्या रिंगणात जवळ आली, पण एक जोराचा धक्का लागून ती मागे फेकली गेली. तिने खूप वेळा प्रयत्न केला, पण ते रिंगण अभेद्य होतं. रिंगणात जाता येत नाही बघून ती शांताजवळ जाऊन त्या रिंगणाच्या बाहेर बसली. शांता आता प्रचंड घाबरली आहे हे तिनं हेरलं आणि तिने शांतावर आपलं लक्ष केंद्रित केलं. अचानक शांताला त्या अंधारातून कोणीतरी ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ओळखीचा होता. तो रामाचा आवाज होता. क्षणभर तिला वाटलं की गावकऱ्यांची नजर चुकवून रामा आला असावा, पण तिला बजरंगनं सांगितलेली वाक्ये आठवली. हडळ चकवा देते. तिने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं.
अचानक तिला वाळूतून धडपडत येणारी एक आकृती दिसली. पाहता पाहता ती आकृती जवळ आली. रिंगणाच्या प्रकाशात आल्यावर कळालं की तो रामाच होता. तो धडपडत आला आणि रिंगणापासून थोड्या दूर जमिनीवर पडला. त्याला पाहून शांताच्या मनात धस्स झालं. ती उठली आणि तडक तिकडे झेपावली आणि गुडघ्यावर बसून त्याला उठवू लागली. तेवढ्यात रामाच्या अंगातून काळा धूर येऊ लागला आणि क्षणात ती आकृती दिसेनाशी झाली. हडळ डाव खेळली होती आणि त्यात शांता फसली होती. त्या हडळीने शांताचा ताबा घेतला आणि ती शांताला धरून हवेत गोल गोल फिरत होती. इकडे बजरंग आता रंगात आला होता. मोठ्याने मंत्र म्हणत तो उठला आणि आकाशाकडे हात उंचावत अचानक ओरडू लागला, या हे प्रेतात्म्यांनो, लवकर या. ही तुमची पहिली आणि शेवटची संधी आहे. मी तुम्हाला तुमचा प्रतिशोध घेण्याची संधी दिली आहे. तुम्हाला आवडणारी ही अमावस्येची रात्र आहे आणि तुमचा शत्रूही तुमच्या समोर आहे. या आणि ह्या काळ्या सैतानी ताकदीला हरवण्यासाठी मला मदत करा. हडळीने जे 50 बळी घेतले होते त्या निष्पाप जीवांच्या आत्म्यांना बजरंगने पाचारण केले होते, पण ते नक्की येणार का ह्याची बजरंगला खात्री नव्हती. धोका होता, पण तो पत्करावाच लागणार होता. बजरंग आता शांत होऊन वाट पाहत होता. बजरंगच्या त्या आरोळीने ती हडळ गरगर फिरायची थांबली. तिने शांताला सोडलं तसे शांता खाली पडली आणि बेशुद्ध झाली. इतक्यात रिंगणाभोवती काळ्या धुराचा एक लोट पसरू लागला. विचित्र चित्कार ऐकू येऊ लागले. धूर विरळ होऊ लागला आणि भोवताली काळ्या आकृत्या दृष्टीस पडू लागल्या. प्रेत आत्मे आले होते. परलोक, पाताळलोक ह्यामधील पोकळीत एकाकी तडफणारे ते उपद्रवी जीव आपला प्रतिशोध घेण्यासाठी आसुरलेले होते. न जाणे कित्येक आकृत्या तिथे जमल्या होत्या. त्या आकृत्यांनी त्या हडळीला जखडून ठेवलं. तसे हडळ बिथरली आणि चित्कार करू लागली. बजरंगने शांताला जोरात हाक मारली तसे शांता शुद्धीत आली. आजूबाजूचं दृश्य पाहून ती प्रचंड घाबरली. इतक्यात बजरंगने 2 फूट लांबीचा तो चांदीचा त्रिशूळ उचलून शांताकडे भिरकावला. पुढचं काम शांताचंच होतं. तो त्रिशूळ घेऊन ती विजेच्या वेगाने त्या हडळीकडे झेपावली आणि सर्व शक्तीनिशी तिने तो त्रिशूळ हडळीच्या छातीत खुपसला. आसमंत दणाणून सोडणारी भयंकर किंकाळी देत हडळ शांत झाली. तिचे काळे रक्त बाहेर आले आणि त्याच वेळी ते प्रेतात्मे आणि ती हडळ त्या काळ्या धुरात नाहीसे झाले. तसे तो त्रिशूळ खाली वाळूत पडला. आता वातावरण खूपच हलके वाटू लागले. बजरंगने उत्साहाने उठून पिशवीतून आणलेली फटाक्याची माळ पेटवली. तिचा आवाज आसमंतात घुमला. इकडे गावात त्या इशाऱ्याची वाट पाहणाऱ्या धना अण्णांनी तो आवाज येताच घरातून बाहेर येत आनंदाने आरोळी ठोकली. तसे सारा गाव बाहेर चावडीवर जमा झाला. जल्लोष करू लागला आणि आतुरतेने आपल्या गावातील 2 धाडसी योद्धांची त्यांचे जल्लोषात स्वागत करण्याची वाट पाहू लागला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.